आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये आपलं स्वागत आहे. मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला प्रसिद्धी देण्यासाठी, सर्वांसमोर आणण्यासाठीचं एक सशक्त, परिणामकारक व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिट म्हणजेच जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशातील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप क्षेत्राशी संबंधित लोक एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपममध्ये एकत्र आले होते. आगामी काळात एआयच्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल, ह्या दिशेने ही शिखर परिषद एक महत्त्वाचं वळण ठरली. मित्रांनो, ह्या शिखर परिषदेत मला जागतिक नेते आणि टेक सीईओजना भेटण्याची संधी मिळाली. कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेच्या प्रदर्शनात मी जागतिक नेत्यांना अनेक गोष्टी दाखवल्या. मी दोन गोष्टींचा विशेषत्वाने उल्लेख करू इच्छितो. परिषदेत ह्या दोन उत्पादनांनी जगभरातील नेत्यांना खूप प्रभावित केलं. पहिलं उत्पादन अमूलच्या बूथवर होतं. यामध्ये सांगितलं गेलं होतं की कशा प्रकारे प्राण्यांवर इलाज करताना कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला मदत करते आणि कसं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतकरी आपल्या जनावरांवर आणि दूध प्रकल्पावर अष्टप्रहर लक्ष ठेवू शकतात. मित्रांनो, दुसरं उत्पादन आपल्या संस्कृतीच्या संदर्भातलं होतं. जगभरातील नेत्यांना याचं नवल वाटलं की कशा प्रकारे आपण आपले प्राचीन ग्रंथ, प्राचीन ज्ञान, आपली हस्तलिखितं यांचं जतन करत आहोत आणि त्यांना आजच्या पिढीच्या अनुरूप स्वरूपात बदलत आहोत. मित्रांनो, या परिषदेत प्रदर्शनासाठी सुश्रुत संहितेची निवड केली गेली होती. पहिल्या टप्प्यात दाखवलं गेलं की कसं तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हस्तलिखितांच्या प्रतिमेची गुणवत्ता सुधारून त्यांना वाचण्यायोग्य करत आहोत. दुसऱ्या टप्प्यात ह्या प्रतिमेला मशीनने वाचण्यायोग्य मजकुरामध्ये बदललं गेलं. पुढच्या टप्प्यावर एका कृत्रिम बुद्धिमत्ता अवताराने हे मशीन रीडेबल टेक्स्ट वाचलं आणि नंतर त्याच्या पुढच्या टप्प्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने हे अनमोल भारतीय ज्ञान भारतीय भाषांमध्ये तसंच विदेशी भाषांमध्येही कसं भाषांतरित केलं जाऊ शकेल हे दाखवलं गेलं. भारताचं प्राचीन ज्ञान आधुनिक अवताराच्या माध्यमातून जाणण्यासाठी जागतिक नेत्यांनी रुची दाखवली. मित्रांनो, ह्या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील अद्भुत क्षमता पाहायला मिळाली. ह्याच दरम्यान भारताने 3 मेड इन इंडिया एआय मॉडेल देखील लॉन्च केले. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद झाली. या शिखर परिषदेच्या विषयी तरुणांचा जोश आणि उत्साह पाहण्याजोगा होता. मी सर्व देशवासियांचं या शिखर परिषदेच्या यशाबद्दल अभिनंदन करतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जे खेळतील ते खुलतील. खेळ आपल्याला एकत्र जोडतो देखील. सध्या तुम्ही T20 वर्ल्ड कप सामने पाहत असाल आणि माझी खात्री आहे की सामना बघताना अनेकदा आपले डोळे एखाद्या खास खेळाडूवर खिळून राहतात. त्याची जर्सी एखाद्या अन्य देशाची असेल, पण त्याचं नाव ऐकल्यावर वाटतं की अरे, हा तर आपल्या देशाचा आहे. तेव्हा मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक आनंदाची लहर उठते, कारण तो खेळाडू भारतीय वंशाचा असतो आणि त्याचं कुटुंब ज्या देशात स्थायिक झालं आहे त्या देशाकडून तो खेळत असतो.
ते आपापल्या देशांची जर्सी घालून मैदानात उतरतात. अगदी मनापासून त्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. कॅनडाच्या संघात सर्वात जास्त भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. संघाचा कर्णधार दिलप्रीत बाजवाचा जन्म पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झाला आहे. नवनीत धालीवाल चंदीगडचे आहेत. या यादीत हर्ष ठाकर, श्रेयस मोवा अशी कितीतरी नावं आहेत जी कॅनडासोबतच भारताचा गौरवही वाढवत आहेत. अमेरिकेच्या टीममधील कितीतरी चेहरे भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील आहेत. अमेरिकेच्या संघाचे कर्णधार मोनांक पटेल गुजरातच्या अंडर-16 आणि अंडर-18 संघासाठी खेळलेले आहेत. मुंबईचे सौरभ, हरमित सिंह, दिल्लीचे मिलिंद कुमार हे सगळे अमेरिकी संघाची शान आहेत. ओमानच्या संघातील अनेक चेहरे याआधी भारतातील वेगवेगळ्या राज्यांसाठी खेळलेले आहेत. जतिंदर सिंह, विनायक शुक्ला, करण, जय, आशिष यांच्यासारखे खेळाडू ओमान क्रिकेटमधील मजबूत दुवा आहेत. न्यूझीलंड, UAE आणि इटलीच्या संघांमध्ये देखील भारतीय वंशाच्या खेळाडूंनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. असे कितीतरी भारतीय वंशाचे खेळाडू आहेत जे आपल्या देशाचा गौरव वाढवत आहेत. तेथील युवकांचे प्रेरणास्थान ठरले आहेत. भारतीयतेचं हेच तर वैशिष्ट्य आहे. भारतीय कुठेही गेले तरी आपल्या मातृभूमीशी जोडलेले राहतात आणि आपली कर्मभूमी म्हणजे ज्या देशात ते राहतात त्या देशाच्या विकासातही हातभार लावतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, कोणत्याही आईवडिलांसाठी आपल्या मुलांना गमावण्यापेक्षा दुसरं मोठं दुःख असूच शकत नाही. लहानशा बाळाला गमावण्याचं दुःख तर अजूनच तीव्र असतं. काही दिवसांपूर्वीच आपण केरळच्या आलिन शेरिन अब्राहमला गमावून बसलो आहोत. फक्त 10 महिन्यांचं लहानसं बाळ ह्या जगातून निघून गेलं. कल्पना करा, अजून तिच्यासमोर संपूर्ण आयुष्य होतं जे अचानक समाप्त झालं. किती स्वप्न, किती आनंद अधुरेच राहिले. तिचे पालक ज्या वेदनेतून जात असतील ते आपण शब्दांमध्ये मांडूच शकणार नाही. पण इतक्या तीव्र दुःखातही आलीनचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरीन यांनी असा एक निर्णय घेतला की ज्यामुळे प्रत्येक देशवासियाचं हृदय त्यांच्याविषयीच्या आदरानं भरून गेलं. त्यांनी आलिनच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. ह्या एका निर्णयाने लक्षात येतं की त्यांचे विचार किती उदात्त आहेत आणि हृदय किती विशाल आहे. एकीकडे ते आपल्या मुलीच्या वियोगाच्या दुःखात होते आणि दुसरीकडे इतरांना मदत करावी अशी भावना त्यांच्या मनात होती. त्यांना वाटत होतं की कोणत्याच कुटुंबावर असा दिवस पाहण्याची वेळ येऊ नये. आलिन शेरिन अब्राहम आज आपल्यात नाही, पण तिचं नाव देशातील सर्वात लहान वयाच्या अवयवदात्यांमध्ये जोडलं गेलं आहे. मित्रांनो, सध्या भारतात अवयवदानाविषयीची जागरूकता सतत वाढते आहे. यामुळे ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना मदत मिळते आहे. यासोबतच देशातील वैद्यकीय संशोधनासाठी देखील बळ मिळत आहे. या दिशेने अनेक संस्था आणि लोक विलक्षण काम करत आहेत. मित्रांनो, केरळच्या आलिनसारखे असे अनेक लोक आहेत ज्यांनी अवयवदानाच्या माध्यमातून इतरांना नवं आयुष्य दिलं आहे. जसं दिल्लीच्या लक्ष्मी देवीजी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी केदारनाथची यात्रा केली. त्यासाठी त्यांना
14 किलोमीटर ट्रेकिंग करावं लागलं. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हृदय प्रत्यारोपणानंतर त्यांनी ही यात्रा केली. त्यांचं हृदय केवळ 15%च काम करत होतं. अशा वेळी त्यांना एका दात्याचं हृदय मिळालं, ज्याचा मृत्यू झाला होता. यानंतर तर त्यांचं जीवनच बदलून गेलं. पश्चिम बंगालचे गौरांग बॅनर्जी 2 वेळा नाथुला इथे जाऊन आले आहेत. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 14,000 फूट उंचावर आहे. आणि विशेष गोष्ट अशी की हे त्यांनी फुफ्फुस प्रत्यारोपण झाल्यानंतर साध्य केलं आहे. राजस्थानमधील सीकरचे रामदेव सिंहजी यांना किडनी प्रत्यारोपण करावं लागलं. आज ते क्रीडा क्षेत्रात कमाल करत आहेत. मित्रांनो, आपल्याला अशी अनेक प्रेरक उदाहरणं पाहायला मिळतील. यावरून असं सिद्ध होतं की एखाद्याची एक उदात्त कृती न जाणो कित्येकांचं आयुष्य बदलून टाकते. मी त्या सगळ्या लोकांची मनापासून प्रशंसा करतो ज्यांनी असं उदात्त कार्य केलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी मी लाल किल्ल्यावरून पंचप्राणांविषयी बोललो होतो. त्यातील एक आहे गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती. आज देश गुलामीच्या प्रतीकांना मागे टाकून भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टींना महत्त्व देऊ लागला आहे. या दिशेने आपल्या राष्ट्रपती भवनाने देखील एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. उद्या म्हणजे 23 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात राजाजी उत्सव साजरा होईल. ह्या उत्सवात राष्ट्रपती भवनाच्या केंद्रीय प्रांगणात सी राजगोपालाचारीजींच्या प्रतिमेचं अनावरण होईल. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. ते अशा लोकांपैकी एक होते ज्यांनी सत्तेकडे पद म्हणून नाही तर सेवा म्हणून पाहिलं. सार्वजनिक जीवनातील त्यांचं आचरण, आत्मसंयम आणि स्वतंत्र चिंतन आजही आपल्याला प्रेरित करतं. दुर्भाग्य असं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही राष्ट्रपती भवनात ब्रिटिश प्रशासकांच्या प्रतिमा तर तशाच राहिल्या, पण देशाच्या महान सुपुत्रांना जागा दिली गेली नाही. ब्रिटिश आर्किटेक्ट एडविन लुटिन्सची प्रतिमा देखील राष्ट्रपती भवनात होती. आता त्या प्रतिमेऐवजी राजाजींची प्रतिमा लावली जाईल. राजाजी उत्सवाच्या दरम्यान राजगोपालाचारीजींवर आधारलेलं प्रदर्शन देखील असेल. हे प्रदर्शन 24 फेब्रुवारीपासून 1 मार्चपर्यंत चालेल. वेळ काढून आपण देखील अवश्य पाहायला जा. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये मी तुमच्याशी डिजिटल अरेस्ट विषयी विस्ताराने बोललो आहे. त्यानंतर आपल्या देशात डिजिटल अरेस्ट आणि डिजिटल फ्रॉड संबंधी खूप जागरूकता आली आहे. पण अजूनही आपल्या आसपास अशा घटना घडत आहेत ज्या अक्षम्य आहेत. निर्दोष लोकांना डिजिटल अरेस्ट आणि फायनान्शियल फ्रॉडचं बळी केलं जात आहे. कितीदा कळतं की एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची जीवनभराची कमाई हडपली गेली. कधी कोणी मुलांच्या फीसाठी साठवलेले पैसे लुटले गेले. व्यावसायिकांकडून फसवणुकीच्या बातम्या देखील येतात. कोणी फोन करतं आणि म्हणतं, मी एक मोठा अधिकारी आहे, आपल्याला काही डिटेल्स शेअर करावे लागतील. यानंतर अनेक भोळे लोक ते करून चुकतात. म्हणून आपलं सतर्क राहणं, जागरूक राहणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, आपणा सर्वांना KYC नो युअर कस्टमर म्हणजे आपल्या ग्राहकाला जाणून घ्या या प्रक्रियेविषयी तर माहिती असेलच. कधी कधी जेव्हा आपल्याला आपल्या बँकेकडून KYC अपडेट किंवा KYC करण्याचा मेसेज येतो, तेव्हा मनात प्रश्न येतो की मी तर आधीच KYC केलेली आहे, मग आता परत कशाला.
मी तुम्हाला विनंती करतो की रागावू नका. हे तुमचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणूनच केलं जातं. आपल्या सर्वांना माहिती आहेच की सध्या पेन्शन, सबसिडी, विमा, UPI सगळं बँक खात्याशी जोडलेलं असतं. म्हणूनच बँक वेळोवेळी KYC करते, ज्यामुळे आपलं बँक अकाउंट सुरक्षित राहील. हां, ह्यात देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जे गुन्हेगार आहेत ते बोगस कॉल करतात, SMS आणि लिंक पाठवतात. म्हणून आपल्याला सतर्क राहायचं आहे आणि अशी धोकेबाजी करणाऱ्यांच्या तावडीत सापडायचं नाही. KYC किंवा KYC केवळ आपल्या बँकेच्या शाखेत किंवा अधिकृत ॲपवर किंवा अधिकृत माध्यमातूनच करा. OTP, आधार नंबर किंवा बँक खात्याविषयी माहिती कोणालाही देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा. जसं प्रत्येक ऋतूत खाणंपिणं बदलतं, पोशाख बदलतात, तसंच एक नियम करा की थोड्या थोड्या दिवसांनी आपला पासवर्ड देखील बदलायचा आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेनं याच विषयांवर आर्थिक साक्षरता सप्ताहाचं आयोजन केलं होतं. आर्थिक साक्षरतेचं हे अभियान आता संपूर्ण वर्षभर सुरू राहणार आहे. म्हणूनच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मेसेजकडे लक्ष ठेवा आणि आपले KYC कायम अद्ययावत करत राहा. लक्षात ठेवा, योग्य KYC वेळेवर KYC मुळे खातं सुरक्षित. व्हा सक्षम नागरिक, कारण सक्षम नागरिकांमुळेच घडतो भक्कम आणि आत्मनिर्भर भारत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपले शेतकरी केवळ अन्नदाता नाहीत, तर ते आपल्या भूमीचे खरे साधक आहेत. मातीतून सोनं कसं तयार करावं हे कुणी आपल्या शेतकऱ्यांकडून शिकावं. आणि आपला आजचा शेतकरी तर परंपरा आणि तंत्रज्ञान दोन्ही एकत्र घेऊन प्रवास करतो आहे. आणि मला हे बघून अत्यंत आनंद होतो की आपले शेतकरी केवळ उत्पादन नाही, तर गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि नव्या बाजारांवरही लक्ष देत आहेत. ओडिशामधल्या हिरोद पटेल नावाच्या युवा शेतकऱ्याविषयीची माहिती तर अत्यंत प्रेरक आहे. सुमारे 8 वर्षांपूर्वी ते आपले वडील शिवशंकर पटेल यांच्यासोबत पारंपरिक पद्धतीनं धानाची शेती करत असत. मात्र त्यांनी शेतीकडे नव्या दृष्टीने बघायला सुरुवात केली. आपल्या शेतातील तळ्यावर त्यांनी एक मजबूत जाळीदार सांगाडा तयार केला. त्यावर वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली. तलावाच्या चारही बाजूंना केळी, पेरू, नारळाची झाडं लावली आणि तलावात मत्स्यपालनही सुरू केलं. म्हणजेच एकाच जागेवर पारंपरिक शेतीही सुरू आहे, भाज्या, फळंही आणि मत्स्योत्पादनही. यामुळे जमिनीचा अधिक चांगला वापर झाला, पाण्याची बचत झाली आणि अतिरिक्त उत्पन्नही मिळू लागलं. आज दूर अंतरावरूनही लोक त्यांचं शेतीचं मॉडेल बघायला येतात. मित्रांनो, केरळच्या त्रिसूर जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथे एकाच शेतात 570 वाणांच्या धानाची लागवड केली जाते. यात स्थानिक वाण पण आहेत, औषधी पण आहेत आणि इतर राज्यातून आणलेल्या विविध जातींचंही भात पीक घेतलं जातं. ही केवळ शेती नाही, तर बियाणांचा वारसा जपण्याचं एक महाअभियानही आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या या कष्टाचे परिणाम आकडेवारीतही दिसत आहेत. भारत आज जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश झाला आहे. 15 कोटी टनांपेक्षा अधिक तांदळाचं उत्पादन हे छोटं यश नाही. आपण आपल्या गरजा तर भागवत आहोतच, याशिवाय जगाच्या अन्नधान्य साठ्यातही मोठं योगदान देत आहोत.
मित्रांनो, आता तर कृषी उत्पादनं हवाई मार्गानेही अगदी सहज परदेशात पोहोचत आहेत. कर्नाटकच्या नंजनगूडची केळी, म्हैसूरची विड्याची पानं आणि इडलिंबू मालदीवला पाठवले गेले. ही उत्पादनं आपली उत्तम चव आणि गुणवत्तेसाठी ओळखली जातात आणि त्यांना GI टॅगही मिळाला आहे. आजच्या शेतकऱ्याला उत्तम गुणवत्ताही हवी आहे आणि उत्पादनही वाढवायचं आहे. इतकंच नाही तर तो स्वतःची वेगळी ओळखही तयार करतो आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, गेल्या वर्षी याच काळातली महाकुंभाची छायाचित्र आपल्याला नक्की आठवत असतील. संगमाच्या काठावर उसळता जनसागर, श्रद्धेचा एक अनंत प्रवाह आणि स्नानाच्या त्या पवित्र क्षणांमध्ये जणू भारताला आपल्या सनातन चेतनेचा साक्षात्कार होत होता. मित्रांनो, महाकुंभाचा तोच प्रवाह, तोच माघाचा महिना, तोच श्रद्धेचा स्वर जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तेव्हा तो नवस्वरूप धारण करतो. मित्रांनो, केरळच्या भूमीवर भारतपुझ्झा नदीच्या काठावर तिरुनावाया इथे कित्येक शतकांपासूनची एक परंपरा आहे, मामंगम, ज्याला अनेक लोक महामाघ महोत्सव किंवा केरळ कुंभ असंही म्हणतात. माघ महिन्यात नदीत पवित्र स्नान आणि त्या क्षणाला आयुष्याचा अमीट स्मरण क्षण करणं हाच त्या उत्सवाचा आत्मा आहे. मात्र काळानुसार ही परंपरा जणू विस्मरणात गेली होती. सुमारे 250 वर्षांपासून इथे या परंपरेचं आयोजन पूर्वीप्रमाणे भव्य होत नव्हतं. मात्र आज आपल्या वारशाकडे पुन्हा परत जात असलेल्या आपल्या देशात इतिहासाने पुन्हा कूस बदलली आहे. यावेळी कोणीही घोषणा किंवा आवाहन न करता केरळ कुंभाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. लोकांनीच याविषयी एकमेकांना सांगितलं, कर्णोपकर्णी बातमी पोहोचली आणि बघता बघता भाविक तिरुनावाया इथे पोहोचले. मित्रांनो, महाकुंभ असेल किंवा मग केरळ कुंभ, हे केवळ स्नानाचं पर्व नाही, तर हा आपल्या स्मृतींचा जागर आहे, आपल्या संस्कृतीचं पुनर्स्मरण आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत नद्या भलेही वेगवेगळ्या असतील, त्यांचे काठ वेगवेगळे असतील, पण त्यातून वाहणारा श्रद्धेचा प्रवाह एकच आहे. हाच भारत आहे. मित्रांनो, आपल्या देशात असे लोक कायम जनतेच्या स्मरणात राहतात, ज्यांनी समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे, ज्यांनी आपल्या कामात जनहिताला कायम प्राधान्य दिलं आहे. अम्मा जयललिता अशाच एक लोकप्रिय नेत्या होत्या. 24 फेब्रुवारीला त्यांची जयंती असते. तमिळनाडूच्या लोकांचं त्यांच्याशी किती घट्ट नातं होतं हे मला आजही त्या राज्याच्या दौऱ्यात दिसतं. अम्मा जयललिता यांच्या नावाचा उल्लेख होताच तिथल्या लोकांचे चेहरे उजळून निघतात. आपल्या स्त्री शक्तीला तर त्यांच्याविषयी अधिकच प्रेम आहे. याचं कारण म्हणजे त्या जेव्हा सरकारमध्ये होत्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या राज्यातल्या माता भगिनी आणि मुलींच्या कल्याणासाठी अनेक प्रशंसनीय प्रयत्न केले. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीही त्यांनी अनेक ठोस पावलं उचलली होती. त्यांच्यात देशभक्तीची आत्यंतिक भावना होती. त्याचवेळी भारताच्या सांस्कृतिक वारशाविषयी त्यांना अभिमान होता. अम्मा जयललिता यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक भेटी, प्रत्येक चर्चा यांचं स्मरण आजही माझ्या मनात ताजं आहे. गुजरातमध्ये त्या 2002 आणि 2012 अशा 2 वेळी माझ्या शपथग्रहण समारंभाला आल्या होत्या, जेव्हा आम्ही दोघेही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री होतो. त्यावेळी सुप्रशासनासारख्या मुद्द्यांवर आमच्यात नेहमीच चर्चा होत असे. त्यांची विचारसरणी अगदी स्पष्ट होती. त्यांचे विचार अत्यंत ठाम होते.
हे त्यांचं एक वैशिष्ट्यच होतं. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी पोंगलच्या पवित्र उत्सवाला मला जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. त्यांचं ते स्नेहपूर्ण वागणं माझ्या कायम स्मरणात राहणारं आहे. पुन्हा एकदा मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जयललिता अवर गलक्क येन निनैवांजली गल समुदाय तिर्कू अवर अट्रिय सेवई येंड्रुम निनैविल इरुक्कुम. म्हणजेच जयललिता यांना माझी श्रद्धांजली. त्यांची देशसेवा आणि जनसेवा कायम स्मरणात राहील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी बोलणार आहे आपल्या गुणी हुशार मुलांशी, त्या मुलांशी ज्यांची सध्या परीक्षा सुरू आहे. मला आशा आहे की तुम्ही या महिन्याच्या सुरुवातीला झालेला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहिला असेल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. मात्र तरीही मी तुम्हाला विचारणार आहे की अभ्यासाचं जास्त टेन्शन घेतलेलं नाही ना तुम्ही? माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही तर एक्झाम वॉरियर आहात. मला विश्वास आहे तुम्ही सगळे पूर्ण ताकद लावून परीक्षेची तयारी करत असाल. हां, अशा वेळी मनात थोड्या शंका कुशंका येणं साहजिक आहे. कधी वाटतं आपल्याला सगळं लक्षात राहील की नाही, कधी वाटतं वेळ तर कमी पडणार नाही ना. या भावनेचा अनुभव प्रत्येक पिढीच्या मुलांनी घेतलेला आहे. तुम्ही एकटे नाही. तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं मूल्य तुमच्या मार्कशीटवरून ठरणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. जे वाचलं आहे ते पूर्ण विश्वासाने मनापासून लिहा आणि जे येत नसेल त्या एका प्रश्नाचा विचार करत बसू नका. आणखी एक, आपले आईबाबा, पालक, शिक्षक यांच्याशी बोलत राहा. ते तुमच्या गुणांवरून नाही तर तुमच्या प्रयत्नावरून तुमचं आकलन करतात. ते तुमच्या मेहनतीवर खुश असतात. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हा सर्वांना परीक्षेत तर यश मिळेलच, शिवाय आयुष्यातही यशाची नवनवी शिखरं तुम्ही सर कराल. मित्रांनो, सध्या रमझान सुरू आहे. या पवित्र महिन्याच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. काही दिवसांनीच होळीचा उत्सवही येतो आहे. म्हणजे रंग, गुलाल आणि आनंदाचा काळ आपल्या उंबरठ्यावर आहे. तुम्ही सगळे लोक तुमचं कुटुंब आणि आपल्या माणसांसोबत आनंदाने सर्व सण साजरे करा. आणि हो, काही मंत्र कायम लक्षात ठेवा, जसं की व्होकल फॉर लोकल. आपल्या होळीच्या सणात असो किंवा इतर कुठल्याही सण समारंभात अशा अनेक गोष्टींनी शिरकाव केला आहे ज्या परदेशी आहेत. त्या गोष्टींना सणांपासून दूर ठेवा, होळीपासूनही दूर ठेवा. स्वदेशीचा अंगीकार करा. जेव्हा तुम्ही स्वदेशी वस्तूंची खरेदी करता त्यावेळी देशाला आत्मनिर्भर करण्याच्या अभियानाला हातभार लावता. मित्रांनो, मला दर महिन्याच्या मन की बातसाठी तुमच्याकडून अनेक सूचना येतात. तुम्ही पाठवलेल्या पत्रांमधून आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या अनेक अद्भुत प्रतिभांची माहिती होते. वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जात समाजासाठी काहीतरी करण्याच्या अनेक प्रेरक गाथा तुमच्या माध्यमातून देशभरातल्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आपण आपले प्रयत्न असेच सुरू ठेवा. मी तुमच्या संदेशांची वाट बघेन. मी पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना येणाऱ्या सण उत्सवाच्या शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.